चला मॅचला सुरुवात होते त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विक्रम पगडे सज्ज होत असताना समोर फलंदाज प्रदोष बैकर. फलकातून खेळून काढले चेंडू त्याने एक धाव अर्जित केली जाते. अतिशय चांगला स्पेल ज्या प्रकारची ही मॅच असेल या मॅच मध्ये 3 चेंडू आणि 6 धावा अर्जित केले जातात. आतापर्यंत खराब चेंडू लगातार 3 हाताळले गेले त्यानंतर चांगला कमबॅक. थँक्यू. सुरेखाचा फटका पडतो ड्राईव्ह करून गेला आणि पहिल्या विकेटचं पतन होत आहे. मनीष इंदलेकर इज गॉन. थँक्यू. पहिल्या विकेटचं पतन या ठिकाणी होते. गौरव पाटकर नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने जातात आणि विक्रम पगडे ज्या प्रकारची गोलंदाजी केली पहिले 3 चेंडू अवांतरित हाताळले गेले. नंतरच्या 3 चेंडू आपण पाहिलं एक धाव येताना पाहायला मिळाली. चौथ्या चेंडूवरती विकेटचं पतन. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फलकात मोजल्या जातात एकंदरीत 6. अजूनही 2 चेंडूचं खेळणं शिल्लक असेल. एका बाजूला साई चरण साईनाथ नगर जानवाडी मधून बिलॉंग करणारा संघ त्यानंतर दुसऱ्या बाजूला टीम सायबा अधिराज्य गाजवलं गेलं आहे या सी फॉर्मॅटच्या क्रिकेटमध्ये. या संघाच्या माध्यमातून तो संघ या ठिकाणी खेळत असताना बॅटची एज घेऊन चेंडू सर्व जातो टिकले झोनच्या दिशेने. आमच्या ऑफिसेस आम्हाला दर्शवतात की एक धाव ऍड केली जाईल या धाव फलकामध्ये. कालचा दिवस अतिशय महत्वाचा होता. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं असेल जेकेसीसी या संघाने प्रभावित करून सोडलं. त्यानंतर जीवदानी माऊली फुलपाडा हा संघ सुद्धा बहारदार फॉर्म मध्ये पाहायला मिळाला आणि कालच्या दिवसामधून पुढे येणारे 2 संघ आपण म्हणून त्या 2 संघाकडे पाहतोय. आणि आता आजच्या दिवसातील ज्या वेळेला सुरुवात पाहिली होती पहिलं षटक पहिली मॅच संपली गेली. पहिल्या सामन्यामध्ये विजय संपादन केला आरसीसी संघाने. दुसऱ्या सामन्याकडे वळत असताना पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 8 धावा धावफलकावरती आणि एका गाड्याचं पतन. राहुल नवीन गोलंदाजी मार्कवरती मिस्टर राहुल मोरे येत असताना पाहायला मिळत आहेत. एक नवोदित खेळाडू अतिशय चांगल्या प्रकारचा खेळ अंडर 25 च्या माध्यमातून सादर करत असताना आपण पाहिलं. आणि आता या ठिकाणी ओपनचं क्रिकेट साई चरण या संघाच्या माध्यमातून खेळत असताना पाहायला मिळतं. आता मात्र सुरेखाचा चेंडू इनसाइड आउट होणारा प्रदूषच्या बॅटमध्ये येणारा फटका पाहिला परंतु सुरुवातीलाच कॉल दिला गेला की थांब मी अजूनही विकेटवरती राहून धावा बरसवू शकतो. फुलटॉस मध्ये चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने फील्ड केलं ते कॉम्बिनेशन फील्ड धावचीची संधी दिली जाते आणि धावचीत होईल का पंचांकडे दाद मागितली जाते आणि आमचे पंच ऑफ फील्ड फेटाळत असताना रिव्ह्यूचा कॉल जरूर केला गेला. या ऐकूया जोपर्यंत निर्णय आपल्यापर्यंत येतोय. थँक्यू. रिव्ह्यू अपील केली गेली होती. रिव्ह्यू फेटावा या ठिकाणी बरखास्त होत असताना संधी गमावली गेली साई चरण संघाच्या माध्यमातून आणि एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. प्रथमच गौरव पाटकर या ठिकाणी स्ट्राईक एंडवरती येताना दिसेल. राहुल मोरे या ठिकाणी क्षेत्ररक्षण विभागी सजावट करत असताना हेमंत आपण पाहतो याला फ्रेम मध्ये अतिशय चांगल्या खेळाडू.
नंतर हलक्या हाताने खेळून काढले चेंडू ऑन साईडला, एक धाव डिक्लेअरच्या दिशेने जाईल का तर यस, इट इज 1 रन फॉर डिक्लेअर. यस, मारुती पेडामकर आपलं स्वागत आहे. एकत्व मित्रमंडळाचे सर्व मारुती पेडामकर या ठिकाणी आलेले आहेत आणि आपलं स्वागत असेल. राणेश्वर मित्रमंडळ आयोजित राणेल तलाव प्रीमियर लीग 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून याकडे धावचीची संधी, विकेट होईल का तर यस, हो ना असं करत असताना विकेटचा पतन होता. गौरव पाटलाची दिल्ली हिले है लंदन, मटक मटक जैसे रवीना टंडन, नाक लगाने आई है बंठन, गोली चल गई धान, नगरे विलायती ईगो में रहती, नगरे विलायती ईगो में रहती, टशन दिखाती फुल. थँक्यू. नवीन फलंदाज मिस्टर कौस्तुभ मैदानाच्या दिशेने येताना दिसतोय आणि प्रसाद गाबड यांचं सुद्धा आगमन झाले. त्यांचं स्वागत आहे. राणेश्वर मित्रमंडळ आयोजित राणेल तलाव प्रीमियर लीग 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून 2 गडी तंबूच्या आश्रयाला गेलेत. प्रदोष बैकर ऑन स्ट्राईक, राहुल मोडे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कमध्ये सज्ज होत आहेत. धावांचा विचार करायचा झाला 10 धावा, 10 फलकाने मोजल्या जातात. येणारे 2 चेंडू पाहूयात कशा प्रकारची कामगिरी केली जाते मिस्टर राहुल मोरे यांच्याकडून. मिस्टर परफेक्ट या नावाने परिचित असणारा खेळाडू अतिशय दैदिप्यमान अशी कामगिरी करत असताना मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार ज्याने आमदार चषक 2021 या स्पर्धेमध्ये पटकावला आणि तो फलंदाज त्या ठिकाणी स्ट्राईक एंडवरती अप्रतिम डिलिव्हरी, थोडेसे बॅकफुट गेले आणि त्यानंतर मात्र चेंडूला जास्त स्विंग मिळेल असं वाटलं होतं आणि चेंडूला सोडून दिला गेला आणि चेंडू सरळ वैध डिलिव्हरी अशी घोषित केली गेली. डॉट चेंडू येताना दिसतोय. हलक्या हाताने खेळून काढला चेंडू ऑन साईडला त्याने ड्राईव्ह केला गेला. राहुल मोडे स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये फील्ड करतायत. पहिल्याच आणि दुसऱ्या षटकाची या ठिकाणी समाप्ती होते. 11 धावा, 10 फलकाने मोजल्या जातात. या ऐकूया गीत आणि पुन्हा एकदा होऊयात मैदानाच्या दिशेने. थँक्यू. आदित्य वावाळ, आपण गुणलेखनाची कामगिरी करण्यासाठी यायचंय. आदित्य वावाळ, आपल्याला विनंती, आपण लगेचच या व्यासपीठावरती आपली वाट पाहिली जाते. स्कोररच्या भूमिकेमध्ये आपल्याला यायचं. आदित्य वावाळ गोलंदाजी मार्कवरती मिस्टर हेमंत मॅडी या नावाने परिचित असणारा खेळाडू, द मॅन फ्रॉम कोपरी. अतिशय चांगल्या प्रकारचा खेळ यांनी या अगोदर करताना आपण पाहिलं असेल. टर्फचं क्रिकेट असो, अंडरआर्म सिक्सर मारीचं क्रिकेट असो किंवा अंडरआर्म बॉक्स क्रिकेट, आता मात्र सुरेख असे फेकी, धावचीची संधी मिस होते. चांगल्या प्रकारचा एफर्ट दाखवला जातोय. आनंद, अतिशय चांगला एफर्ट त्या ठिकाणी फील्ड क्षेत्ररक्षण दाखवत असताना पुन्हा एकदा प्रदोष बैकर ड्राईव्ह करून दिला. चेंडू सरळ जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. विकेटचं पतन, मोठा गडी, मोठा अडचण दूर होत असताना बारीक बारीक पाणी पड ए माझे लक्षात दिले तुला गौस. थँक्यू. चांगली गोलंदाजी या ठिकाणी साकारली जाते. ऋषिदादा देसाई यांची अनुपस्थिती आज कुठे ना कुठेतरी खेळत असताना दिसते टीम साहेबा या संघासाठी. ऋषिदादा देसाई यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झाले. स्वागत असेल राणेश्वर मित्रमंडळ आयोजित राणेल तलाव प्रीमियर लीग 2021. आता चर्चा, टीम मीटिंग बोलावली जाईल, चर्चा सुद्धा केली जाईल, कारण मैदानाच्या आतमध्ये एक वादळ गोंगाट देताना दिसतंय. एक अनुभवी क्रिकेटर ज्याने मागील काही स्पर्धांमध्ये आपल्या नावाचा बोलबाला ठसा उमटवलाय आणि प्रभावित करून सोडले संपूर्ण या अंडरआर्म क्रिकेट जगताला. गेली 26 वर्ष सातत्याने अंडरआर्म क्रिकेटची सेवा करत असताना या फॉर्मॅटमध्ये बादशाहत निर्माण केली आणि आता आपल्या संघासाठी खेळत असताना पाहायला मिळतात. गडी तंबूच्या आसराला आपण पाहिलेत एकंदरीत 3 जात असताना त्यामध्ये प्रदोष बैकर, मनीष शिंदलेकर, गौरव पाटकर हे आघाडीचे फलंदाज तंबूच्या आसराला गेलेत. कौस्तुभ मैदानाच्या आतमध्ये त्याला साथ देण्यासाठी ऋषिदादा मैदानाच्या आतमध्ये आलेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय आणि फक्त 11 धावा दर्शवला गेल्या स्कोरबोर्डवरती. अतिशय चांगल्या तऱ्हेची मॅच या ठिकाणी रंगताना दिसते. एका बाजूला जानवाडीचा संघ या ठिकाणी साई चरण हा दिसतोय, तर दुसऱ्या बाजूला टीम सायबा. क्षेत्ररक्षणाची वेगळी सजावट केली जाते. मिस्टर विक्रम पगडे त्या ठिकाणी दर्शवतात क्षेत्ररक्षाला की कोणत्या ठिकाणी उभं राहायचंय, कोणत्या ठिकाणी थांबायचंय, कारण समोर फलंदाज तितक्या ताकदीचा आहे, म्हणूनच की काय चर्चा केली गेली. पुन्हा एकदा हेमंत सज्ज होतात, पाहूयात कशा प्रकारची कामगिरी करतायत.
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलोमध्ये फेल्ड केलं गेलं धावाभरी स्थिती आणि इथून मात्र निखळणं जाणतात आणि इथून कमबॅक करावा सुद्धा लागेल कारण 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ 11 धावा धाव फलकावरती आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती आनंद यांना आपण फ्रेम मध्ये पाहतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ड्राईव्ह करून दिलाय आणि इरादे स्पष्ट करत असताना एका अफलातून चौकार येतो ऋषिदादा देसाई यांच्या बॅट मधून. पापा ने पकड़ा तुझे दारू के दुकान पे, इससे ज्यादा बोलूंगा तो छोड़ देगा जान ले, करेगी रुका बुले हमले, मम्मी को गुड़ बोल के सारे के दुकान पे, पापा ने पकड़ा तुझे. थँक्यू. मी मागाशीच म्हटलं होतं या खेळाडूमध्ये दमखम आहे आणि क्षमता आहे. मोठमोठे फटके लागून आपल्या सामन्याला समाधानकारक स्थितीमध्ये आपल्या संघाला नेण्याची. मोठा फटका पुन्हा एकदा फुलटा चेंडू त्या ठिकाणी अडवला गेलाय. एकच धाव मिळेल. एका धावाने धावफल गतिमान होत असताना आपण पाहतोय जाऊन पोहोचतोय थेट 16 धावांवरती. शेवटच्या चेंडूचा खेळाने शिल्लक असेल. लास्ट डिलिव्हरी पेंडिंग. हेमंत फुलटॉस चेंडू होता त्यावरती सुद्धा आक्रमण केले गेले आणि जवळजवळ वाटते सीमारेच्या बाहेर जातो की काय कारण खराब चेंडूचा समाचार नेहमीच जाणतात ऋषिदा देसाई. कौस्तुभसाठी हा फटका चेंडू सरळ गेलाय डिक्लेअर झोनच्या दिशेने. तिसऱ्या षटकाची समाप्ती 17 धावा धाव फलकावरती. या एक सुंदर असं गीत आणि पुन्हा एकदा वळूयात मैदानाच्या दिशेने. थँक्यू. नवीन गोलंदाजी मागवते मिस्टर प्रणय येताना दिसत आहेत. कौस्तुभ आणि ऋषिदादा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांचा खेळ झालाय. 17 धावा धाव फलकावरती. अजून येणारी 6 चेंडू असेल. साई चरण वर्सेस सायबा या 2 संघांमधली लढत आहे. आजच्या दिवसामध्ये तब्बल 6 संघ खेळताना दिसतील आणि त्या 6 संघांमधील पहिले 2 संघ आपण पाहिले त्यांच्यामध्ये सामना लढला गेला. इसराज वर्सेस आरसीसी. बॅकफुट दिला पंच करून दिला चेंडू मात्र फील्ड केलाय. धावचीची संधी मिस होते आणि एक धाव चांगला रनिंग बिटवीन द विकेटद्वारे पूर्ण करत असताना ऋषिदादा पाहायला मिळत आहेत. पहिला सामना आरसीसी या संघाने जिंकला. दुसऱ्या सामन्यामध्ये सायबा वर्सेस साई चरण हे 2 संघ भेटताना पाहायला मिळतात. त्यानंतर तिसऱ्या सामन्याकडे वळत असताना आपण अनन्या 11 वर्सेस किरण 11 बी या 2 संघांकडे सुद्धा वळणार आहोत. या इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचंय. दोन्ही संघांना विनंती असेल किरण 11 बी वर्सेस अनन्या 11. हलक्यातून घेऊन काढला चेंडू डॅश केला गेला. चेंडूला डिक्लेअर झोनच्या दिशेने चेंडू जात असताना एक धाव अर्जित केली जाते. एका धावाने धावफलक पुढे सरसावलं जाते. जर का एक धाव या ठिकाणून अर्जित केली गेली तर बॉल्टरनचं समीकरण या दुसऱ्या इनिंग मध्ये पार करण्यासाठी चॅलेंज दिलं जाईल साई चरण या संघाला. परंतु काय घडतंय या मैदानाच्या आतमध्ये काय घडेल काय बिघडेल येणारी काळ वेळ नक्कीच आपल्या दर्शवलं. यापुढे होणारा सामना असेल किरण 11 राणी तलाव वर्सेस. बॅकपुढे दिले पंच करून दिलाय. पुन्हा एकदा एका धावेसाठी हा चेंडू येत असताना 4 चेंडूचा खेळ 21 धावा धाव फलकावरती. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक. अनन्या 11 कॅप्टन आणि किरण 11 कॅप्टन टॉस का बॉस मध्ये या. सन्मान्य उपस्थित शैलेशजी सातवी साहेब यांच्या हस्ते नाणबिकीचा कौल या ठिकाणी केला जाणार आहे आणि आता मात्र या ठिकाणी धावचीची संधी कोड माघारी परतेल. आमचे ऑफिशियल नक्कीच आपल्याला दर्शवतील. परंतु गाडीचं पतन होत असताना माघारी परत काट लेना तो उसको मसल दिया जाएगा. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने मिस्टर प्रसाद गावड बाबू मैदानाच्या दिशेने येतोय. ऋषा देसाई स्ट्राइक एंड होती. 5 चेंडूचा खेळ झालाय. 21 रन्स ऑन स्कोरबोर्ड आफ्टर दॅट 4 लॉस. शेवटचा चेंडू असेल प्रणय यांचा. फुलटा चेंडू बिरकावून जाण्याचा प्रयत्न टॉप घेऊन सरळ जातोय आउट ऑफ द पार्क. विकेटचं पतन आणि 21 धावांवर देते टीम सायबा या संघाची 22 धावांचं आव्हान असेल साई चरण या संघासमोर. थँक्यू तुझे. चला किरण 11 कॅप्टन आणि अनन्या 11 कॅप्टन प्लीज लगेचच या. नाणेफेक केली जाईल. शैलेशजी सातवी साहेब यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाणार आहे. या आजच्या दिवसातील तिसरा सामना. चला अनन्या 11 वैभव प्लीज लगेचच या. मारुती आपण सुद्धा यायचंय. शैलेशजी सातवी सर आपणास विनंती असेल की आपण सुद्धा टॉस का वॉचच्या दिशेने या. लगेचच नाणेफेकीचा कौल आपण
करणार आहोत. किती सुंदर रंगानं सजवला आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. थँक्यू डिझे. हेड इज द कॉल अँड टेल इट इज. विनंती करेल शैलेजी की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. यस मारुती, नाणेफेकीचा कौल जिंकलाय, काय निर्णय असेल? आम्ही फलंदाजी करतो. विकेट तर जाणी पहिचानी असेल आपल्याच विभागामधील ही टुर्नामेंट, तर नक्कीच या विकेट बद्दल काय सांगशील, या आयोजनाबद्दल काय सांगशील? हा, विकेटचा थोडा कालच्या पेक्षा आज जरा चांगली विकेट आहे, कारण कालच्या याच्यामध्ये जरा पिचचं थोडं जरा वातावरण जरा खराब होतं. आजच्या पिच जरा व्यवस्थित आहे, त्याच्यामुळे बॅटिंग करण्यासाठी आम्ही पहिला प्राधान्य घेतलंय. येस, खूप साऱ्या शुभेच्छा या मॅचसाठी तुला, तुझ्या टीमला सुद्धा. नाणेफेकीचा कौल वैभव हरलाय, जिंकला असतास तर काय निर्णय असता? आम्ही क्षेत्राने असं स्वीकारलं असतं. मनाप्रमाणे या ठिकाणी घडलं गेलं तर किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 28 ते 30 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. पुन्हा एकदा लीग स्टेजचे सामने खेळतोयस, तर एकंदरीत या स्पर्धेला पाहता काय सांगशील? या आउटफील्ड, या विकेट आणि संपूर्ण आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन छान वाटते, पिच पण बऱ्यापैकी छान दिसते. आता खेळल्यावर कळेल कसं आहे ऍक्च्युली. येस, खूप साऱ्या शुभेच्छा या मॅचसाठी तुला सुद्धा, मारुती तुम्हाला सुद्धा. तर नाणेफेकीचा कौल या ठिकाणी झालाय. नाणेफेकीचा कौल गेलाय किरण इलेव्हन या राणी तलाव या संघाकडे, आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत असताना क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय टीम अनन्य इलेव्हन या संघाला. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळतोय. राणेश्वर मित्रमंडळ आयोजित राणेल तलाव प्रीमियर लीग 2021 क्रिकेटचा महासंग्राम या ठिकाणी येऊन सजलाय, थाटला या राणी तलाव विभागामध्ये. आणि आता आपण पाहतोय या आजच्या दिवसातील सामन्यांकडे, ज्या ठिकाणी पहिला सामना रंगताना पाहायला मिळाला तर आरसीसी वर्सेस राज. दुसऱ्या सामन्याचं चित्र आतापर्यंत आपण पाहतोय टीम सायबा वर्सेस साई चरण या दोन संघांदरम्यानच्या लढतीमध्ये आतापर्यंत 22 धावांचा पाठलाग करत असताना 4 चेंडूचा खेळ झाला, 2 धावा मात्र 2 धावफलकात लगावल्या जात आहेत. राहुल मोरे, हेमंत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. डाव्या बाहेर पिच झालेला चेंडू तंत्र आत येत असताना 1 धाव अर्जित केली जाते. एका धावाने धावफलकाला गती देण्याचा प्रयत्न. शेवटच्या चेंडूचा खेळण्याने शिल्लक असेल. ऋषिता देसाई आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा उचलत असताना अतिशय चांगला स्पेल याने हाताळतायत. आता मात्र फुलटात पद्धतीने चेंडू त्या ठिकाणी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, कोणताही घणाघाती प्रहार करण्याचा प्रयत्न पाहायला मिळत नाहीये. षटकाची जवळजवळ या ठिकाणी समाप्ती होतीये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा धावफलकाती ओव्हर. आणि या ऐकूया गीत आणि पुन्हा एकदा वळूयात मैदानाच्या दिशेने. थँक्यू. नवीन ऑफिशियल्स आमच्या त्या ठिकाणी स्ट्राईक पंचाच्या भूमिकेमध्ये संजयजी भुसे, हेमंत स्ट्राईक एंडवरती फलंदाज. दुसरं षटक वैयक्तिक, पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन येत असताना प्रदोष बैकर. थँक्यू. थँक्यू डुजे. चला चालू करायचंय.
पहिला चेंडू हलक्यातून खेळून काढत असताना हेमंतच्या बॅटमधून एक धाव येते. दबावभरी स्थिती आणि दबावभरी स्थितीमध्ये प्रत्येक धावेला प्राधान्य दिले जाते, कारण प्रत्येक येणारी धाव ही दबाव आणेल सायबा संघावरती आणि प्रत्येक येणारा डॉट चेंडू हा दबाव आणेल साई चरण या संघावरती. ड्राईव्ह केलेला चेंडू पुन्हा एकदा एका धावेसाठी येत असताना संयमी खेळ दर्शवला जातोय. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा आल्या. दुसऱ्या षटकाची सुरुवात ज्यावेळेस झाली 2 चेंडूचा खेळ आणि 2 धावा. लढता लढता हरलो जरी हरल्याची मला खंत नाही, लढा माझ्यासाठी, लढायला माझा अंत नाही, पुन्हा उठेल आणि पुन्हा लढेल, कारण शांत बसायला मी काही संत नाही असं सांगावं लागेल. प्रत्येक चेंडू गणिक, प्रत्येक षटका गणिक, प्रत्येक मॅच गणिक तुम्हाला दर्शवावं लागेल की आमच्यामध्ये क्षमता आहे, आमच्यामध्ये कुवत आहे, आमच्यामध्ये धमक आहे आणि आम्ही सर्व काही करू शकतो. फक्त ते करण्यासाठी आम्हाला त्या चेंडूची अपेक्षा असेल. आणि धावफलकात आपण पाहतोय 4 चेंडूचा खेळ 8 धावा येत असताना अजूनही 2 चेंडूचा खेळानं शिल्लक असेल. दुसरं षटक प्रगतीपथावरती टीम सायबा वर्सेस साई चरण या 2 संघांदरम्यानची लढत. प्रत्येक चेंडूवरती एक धाव घेण्याचा मानस, यशस्वी मानस आणि एक टीम प्लॅनिंग, एक रणनीती आखली जाते. त्या रणनीतीचा पुरेपूर या ठिकाणी वापर करत असताना मिस्टर राहुल मोरे आणि हेमंत. हलक्यातून खेळून काढला चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह केला गेला. 6 चेंडूचा खेळ दुसरं षटक या ठिकाणी समाप्त. 10 धावा धावफलकावरती. या एक सुंदर आणि बहारदार गीत आणि पुन्हा एकदा येऊयात मैदानाच्या दिशेने. नवीन गोलंदाजी मार्कवरती मिस्टर आतिफ शेख, अतिशय अनुभवी क्रिकेटर. पाहूयात कशा प्रकारची कामगिरी करतात. समोर हेमंत. पहिला चेंडू हलक्यातून डॅश केले गेले. प्रत्येक चेंडूवरती इरादे स्पष्ट आहेत, रणनीती आखले, त्या रणनीतीचा वापर, अवलंब सर्व काही केलं जातंय. रणनीतीमध्ये कोणताही बदलाव पाहायला मिळत नाही. टीम साहेबा या संघासमोर चर्चा करण्यास भाग पडले जाते. क्षेत्ररक्षणाची वेगळी सजावण्याचा प्रयत्न मनीष इंदलेकर यांना पुढे पाचारण करण्यात आलंय. वेगळं क्षेत्ररक्षण लागवलं जात आहे. राहुल मोरे त्या ठिकाणी चर्चा करून हेमंत यांना दर्शवत आहेत जर क्षेत्ररक्षण हलवलं तर काहीतरी वेगळं करावं लागेल. पाहूयात कशा प्रकारची रणनीती आहे, काय घडतं या मैदानाच्या आतमध्ये, कारण एक मोठी मॅच रंगते. ज्या मॅचचं चित्र सध्याच्या घडीला अतिशय क्लिअर पाहायला मिळतंय. डावेस्टच्या बाहेर चेंडूला मात्र आपण पाहतो पिच करत असताना आतमध्ये येणारे चेंडू एका धावेसाठी जात असताना डिक्लेअर झोनच्या दिशेने एक धाव पुन्हा एकदा अर्जित केली जाते. जसं मगाशी म्हटलं होतं एक धाव डोकेदुखी ठरेल साईबा या संघासाठी आणि एक डॉट चेंडू डोकेदुखी ठरेल साई चरण या संघासाठी, कारण हा सामना अतिशय महत्वाचा आहे. जो संघ सामना जिंकेल तो संघ मात्र इथून एक वेगळ्या कॉन्फिडन्सने पुढच्या सामन्यामध्ये खेळताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा डावेस्टीच्या बाहेर पिच झाला चेंडू 8 याचा जाणार एका धाव्यासाठी ढकलला जातोय. एका धाव्याने धावांचा रतीब रचला जातोय. ज्या वेळेला एका चांगल्या धावसंख्येचा पाठलाग करायचा असतो त्या वेळेला प्रत्येक धाव महत्वाची असते. सिंगलला प्राधान्य द्यावं लागतं, बेसिक क्रिकेट खेळावं लागतं आणि त्या बेसिक क्रिकेटला पूर्णपणे लक्षात ठेवत असताना त्या बेसिक क्रिकेटचा वापर करत असताना हेमंत आणि राहुल मोरे ही नवोदित जोडी मैदानाच्या आतमध्ये दमखम दाखवत असताना चेंडूचा खेळ आतापर्यंत 3 धावा धावफलकावरती 13. अजून येणारे 3 चेंडू शिल्लक असेल आतिफ शेख यांचे. पाहूयात काय घडतं या येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये. हलक्याने पुन्हा एकदा चेंडू खेळून काढला. त्या ठिकाणी स्वतःच्याच फलंदाजीत फील्ड केले गेले. सागर दिसले त्यांनी स्टेपची अपील जरूर करतायत, परंतु कोणताही अपील त्या ठिकाणी गृहीत धरली जात नाहीये. एक धाव त्या ठिकाणी अर्जित केली जाते. पुढील चेंडू आतिफ शेख यांचा. राहुल मोरे स्ट्राईक एंडवरती खूप वेळानंतर डावेस्टीच्या बाहेर पिच झाले चेंडू पुन्हा एकदा वळण घेत असताना लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू हलक्याने खेळला. एक धाव येते. एका धावाने धावफलक पुढे सरसवलं जाते, जाऊन पोहोचते 15 धावांवरती. शेवटच्या चेंडूचा खेळानं शिल्लक असेल. क्षेत्ररक्षणाची वेगळी सजावट त्या ठिकाणी पुन्हा एकदा मनीष इंदलेकर याला ऑफ साइड ऑन साइडला आणलं जाते. सिली मिड विकेट पाहायला मिळते. थोडासा बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू त्या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने थोडासा पाचारण करण्यात आले. थोडासा अक्रॉस एक धाव वाचवण्याचा प्रयत्न. ज्या प्रकारची फील्ड प्लेसमेंट पाहायला मिळते. ऑन साइडला जवळजवळ 4 क्षेत्ररक्षक, ऑफ साइडला 3 क्षेत्ररक्षक, सजावट यष्टरक्षक आणि गोलंदाज असे 9 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये टीम सायबा या संघाच्या माध्यमातून. कोण पडेगा किसके ऊपर भारी. हलक्यातून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू त्या ठिकाणी जवळजवळ हातामध्ये विसरला असं वाटलं होतं, परंतु सरळ गेलाय. सागर देसले यांच्या 2 पायांच्या मधून डिक्लेअर झोनच्या दिशेने एका धावेसाठी 3 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावरती 16. येणारी 6 चेंडू धावांची गरज असेल ती म्हणजे 6. या एक सुंदर संगीत आणि पुन्हा एकदा होऊयात मैदानाच्या दिशेने. चल छैया 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 चल छैया 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 चल छैया 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 चल छैया 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 चल छैया 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 थँक्यू.
चले छैया 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 गाणं सुद्धा खूप चांगलं वाजवलं जात आहे, कारण आता या ठिकाणी दोन्ही संघांची जी स्थिती आहे ती काही अशाच प्रकारची. 16 येणारी 6 चेंडू 6 धावांची गरज. कोण सेलिब्रेशन करेल, कोणाचे चेहरे पडतील, कोणाचे खांदे उतरतील आणि कोणाचा कॉन्फिडन्स वाढेल, येणारी काळवेळ नक्कीच आपल्या दर्शवेल. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा राणेश्वर मित्रमंडळ आयोजित राणेल तलाव प्रीमियर लीग 2021 या दैदिप्यमान स्पर्धा. ही दैदिप्यमान स्पर्धा आणि या क्रिकेटचा महासंग्राम जो तुमच्या आमच्या भेटीला आला या राणी तलाव विभागामध्ये. कालच्या दिवसापासून या स्पर्धेची सुरुवात आपण पाहिली. कालचा दिवस अतिशय चांगल्या प्रकारे पार पडला. थोडासा विलंब जरूर झाला, परंतु 12:30च्या सुमारास हे सामने या ठिकाणी संपन्न झाले आणि आज ॲक्युरेट 4:02 या ठिकाणी पहिला टॉस केला गेला आणि जवळजवळ दुसऱ्या सामन्याचा सुद्धा शेवट आपणाकडे पाहायला मिळतो. चला घाई करा, 6 चेंडू आणि 6 धावा यापुढील मॅच कडे सुद्धा वळणार, ज्या ठिकाणी दोन संघ एकमेकांसमोर भिडताना दिसतील. अनन्या 11 वर्सेस किरण 11 राणी तलाव. अजून एक मोठी मॅच तुमच्या आमच्या भेटीला येईल, ज्या ठिकाणी दोन संघ एकमेकांसमोर भिडताना पाहायला मिळणार आहेत. मॅच नंबर 3 तत्पुरी जातो या सेकंड नंबरच्या मॅच कडे, ज्या ठिकाणी सागर देसले ऑन साइडला खेळून काढलाय. चेंडू त्या ठिकाणी खेळत असताना एक धाव अर्जित केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, पाहायला मिळत नाही. एकच धाव असेल. राहुल मोरे एका बाजूला हेमंत, दुसऱ्या बाजूला राहुल, अशी जोडी एक अटॅकिंग फील्ड. स्वतः ऋषिदादा देसाई स्लिप पॉइंटच्या क्षेत्रामध्ये जाऊन त्या ठिकाणी तैनात आहेत. जवळजवळ प्रयत्न असा आहे की एखादी धाव जर का वाचवली गेली तर एका बाउंड्रीची मॅच होईल असं समीकरण असतं. हलक्यातून घेऊन काढला चेंडू ऑन साइडला, फुल टॉपचा चेंडू. एकच धाव अर्जित केली गेली आणि डिक्लेअरच्या रूपाने एक धाव अर्जित केली जाते. प्रत्येक धाव महत्वाची आहे. ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळली जाते, प्रत्येक चेंडूवरती कोणतेही घाई गडबड मोठा फटका मारण्याचा प्रयत्न दिसत नाहीये आणि त्याच कारणास्तव अजूनही मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत हे दोन्ही नवोदित खेळाडू. साहेबासारख्या संघाला या प्रकारची लढत देणं मित्रांनो सोपी गोष्ट नाही, परंतु खरोखरच चांगलं कार्य करतायत. ऑनसाइडला घेऊन काढला चेंडू डिक्लेअर झोनच्या दिशेने. एकदा पुन्हा एकदा कौस्तुभ गतिवान पद्धतीने चेंडूवरती येत आहेत. स्वतः इंजर्ड आहेत मागील 3 स्पर्धांपासून, तरी सुद्धा दमखम दाखवतायत, प्रयत्न करतायत, प्रत्येक वेळेला आपल्या संघासाठी झगडताना दिसत आहेत. आमदार चषक या स्पर्धेमध्ये पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलेला होता. 10 धावांची वैयक्तिक खेळी करणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंगच्या माध्यमातून वेगळं प्रात्यक्षिकरण दाखवतोय. आता पुन्हा एकदा 3 चेंडू आणि 3 धावा. व्हॉट अ मॅच गोइंग हिअर, मॅग्निफिसंट मॅच, सुपर मॅच. एक आगळं वेगळं चित्र या पहिल्या दोन संघातील सामन्यामध्ये. आजच्या दिवसातील जरी दुसरा सामना असला तरी या दोन संघांमधला हा पहिला सामना आहे आणि पहिल्या फेरीतील ज्या प्रकारचे सामने रंगतायत, जवळजवळ या आजच्या दिवसामध्ये एक्स्ट्रा मॅच खेळायला लागते की काय असं चित्र दिसेल. कारण कुरुघोडी करताना दिसतो साई चरण संघ. एका बाजूला टीम साईबा, दुसऱ्या बाजूला टीम साई चरण. राहुल मोरे आणि हेमंत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. ऋषिदा देसाई ऑफ साइडला, ऑन साइडला प्रदोष बैकर, कौस्तुभ बाउंड्री लाईन मध्ये पाहायला मिळतोय. तदनंतर स्ट्रेट डाऊन द विकेट सूरज प्रसाद आणि मनीष शिंदळकर. पुन्हा एकदा स्वीपचा फटका, अप्रतिम फटका. कलात्मकता पेश केली जाते एका बलाढ्य संघासमोर आणि म्हणूच की काय आताची स्थिती 2 चेंडू 2 धावा. सर्व प्रेक्षकांना विनंती असेल, आपल्याला जर का हा सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या मॅच साठी. काय मॅच चालली आहे, ज्या प्रकारचं चित्र आहे, एका हाती किल्ला लढवतो की काय असं वाटलं होतं टीम साहेबा संघ, परंतु ज्या प्रकारची पडझड पाहायला मिळाली विकेटमध्ये, तदनंतर मात्र ऋषिदा देसाई यांनी आशा पल्लवित केल्या आणि आता सध्याची स्थिती 2 चेंडू आणि 2 धावा. राहुल मोरे, दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मार्ग सागर देसले. बॅकफुट दिले टॅपच्या साहाय्याने. व्हॉट अ मॅग्निफिसंट प्लेड, काय खेळी साकारतोय. अंडर 25चं क्रिकेट या खेळाडूने खूप चांगल्या प्रकारे हाताळले आणि तो दमखम या ठिकाणी पेश केला जातो एक मोठ्या मॅच मध्ये, मोठ्या संघासमोर. बॅकफुट वरती धाडलं जाते टीम साहेबा संघाला, परंतु सामना बॅलन्सिंग आहे. अशा सिच्युएशन मध्ये कशा प्रकारे खेळ करावा, कशा प्रकारे क्षेत्ररक्षण लागवावं, कशा प्रकारे दबाव आणावा, या सर्व गोष्टी, सर्व डावपेच टीम साहेबा या संघाला माहित आहेत आणि त्याचा पुरेपूर फायदा जरूर उचलला जाईल. परंतु नवोदित खेळाडू राहुल मोरे पाहूयात कशा प्रकारची कामगिरी करतात. दमान फ्रॉम जानवाडी. सागर देसले गोलंदाजी मार्क वरती. 1 चेंडू 1 धाव. अटॅकिंग फील्ड. बॅकफुट गेला टॅपच्या साहाय्याने विजयी चौकार. व्हॉट अ फिनिश, सुपर्ब. पहिला सामना टीम साई चरण विजयी होत असताना मॅग्निफिसंट प्लेड.
थँक्यू बेबे. चला अनन्य इलेव्हन ताबा घ्या ग्राउंडचा. त्यानंतर विनंती आहे किरण इलेव्हन राणी तलाव लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या.